दिवस जेवण वेज खाऊन मजा आली ना. हलकं फुलकं जेवलो. नॉर्मली असं तुडुंब जेवतो नॉनव्हेज, असे प्रॉन्स आणि चिकन आणि काय काय चिकन मटन आणि सगळं. त्याच फुल वेज खाल्लं, सात्विक जेवण. तेवढं गळ्यापर्यंत नाही आलं पण छान होतं जेवण. आणि एंडला मी एक आईस्क्रीम खाल्ली, पण मी त्याचा व्हिडिओ नाही काढला मला वाटतं. तर आईस्क्रीमने मी माझं दी एंड केलं जेवणाचा आजचा. आणि आता घरी आलो आणि ह्याला मी झोपवलं आहे बायू क्युटी पाहिला. आणि हा त्यासाठी पिलो फोट बनवला आहे ताकी तो साईडने पडू नये खाली. आणि आता सगळे वहिनी तिची कामं आटपते की खूप सारी कामं आहेत. म्हणजे ती एक आईची किती कामं असतात ते तिला बघून कळतं की वायूचे 3-4 जेवणं बनवायला लागतात दिवसभराचे. आणि रॉकीला सगळे उठून तयार करायला लागतं. मग भाऊ उठून त्याला सोडून येतो बसपर्यंत. मग आल्यावर तिला तिची स्वतःची तयारी करायची असते. वायूला रेडी करून डे केअरमध्ये सोडायचं असतं. मग ऑफिसचं काम असतं. मग ते करून आल्यावर घरचं सगळं आटपायचं असतं. मग वायूला घेऊन यायचं डे केअरमधून. अशी आईवडिलांची खूप कामं असतात. आणि आम्ही हेल्प करतो. जेवढी मी हेल्प करू शकते तेवढी मी करते. मी पण कधी कधी लेवरवर असते, फ्लाईटवर असते, पण घरी असते तर मी मदत करायला फुल ऑन ट्राय करते. आणि मला मजा येते दोघांना सांभाळायला. तर इट्स लाईक एकदम काय बोलतात फेवरेट काम आहे माझं की वायूला सांभाळायचं. आणि आता थोडा छान असा झोपला आणि खूप गरमी होते तर त्यासाठी AC आल्याला लावला. पूर्ण त्याचा डोकं तापलेला. तिकडे मला वाटतं हीट वेव आली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये की म्हणजे असं बाहेर मेकअप लावला ना तर अर्धा मेकअप तर मेल्ट व्हायला लागतो. तर असं खूप गरमी झाली आहे. आता छान होता दिवस. आणि 10 पैकी मी सगळ्यांना विचारलं विसरली की किती पॉईंट जायचे, कारण आज थोडे झोप येते. मी बोलली ना आठवडाभर असं 3-3, 4-4 तासाची माझी झोप झाली आहे. एकदम अर्ली मॉर्निंग मी फ्लाईट्स करते. तर मी झोप माझी पूर्ण नाही झाली. आता पण मला 11:30 वाजलेत आणि रात्री 3 वाजले अजून माझं होम स्टँड बाय सुरू होतो आहे. तर मला अजून माझा युनिफॉर्म धुवायचा आहे आणि मला रूमचा सगळा पसारा आवरायचा आहे, मेकअप काढायचा आहे आणि खूप कामं आहेत माझी. पण ती आटपेपर्यंत तर 12:30-1 तर होईलच. आणि मग मी झोपेल आणि प्रेइंग की उद्या मी पुल आउट होऊ नये असं. तर छान होता दिवस. 10पैकी 100 पॉईंट जाईन, कारण फॅमिलीसोबत इट्स ऑलवेज लाईक अमेझिंग की तुम्ही फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा आणि जेवा आणि गॉसिपिंग करा आणि मस्ती मजाकमध्ये दिवस तो निघून जातो. तर खूप छान होता. युवानचा बर्थडे पण खूप छान होता. आणि युवान 6 वर्षाचं झालं आहे. एवढा छोटंसं क्युटी पाय एवढंसं क्यूटचं होतं. मी त्याला फर्स्ट टाईम बघितलेला. आणि आता एवढा घोडा झाला आहे, त्याला उचलायला पण होत नव्हतं आज फोटोसाठी. तर त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खूप मोठा बनेल तो आयुष्यात, मला माहिती आहे. नासा, इस्रो कुठे तर जाईल तो. आणि काय काय स्पेसशिप्स वगैरे पण बनेल, कारण खूप हुशार आहे तो. त्याला त्याच्या डोक्यात मॅप आहे माहिती आहे, गुगल मॅप. म्हणजे मी त्याला आता सोडलं ना असं घराच्या वेळ तो थायलंडला पण जाऊन पोचेल. तर एकदम हुशार आहे तो. आणि सगळं त्याचं एकदम छान छान होणार. बायू आणि युवान एकदम असे जिगरचे 2 तुकडे आहेत. आणि एवढं प्रेम आहे ना मला त्यांच्यावर की एकदम बस सगळं माझे जेव्हा पण चांगले शुभेच्छा मी देऊ शकते त्यांना सगळ्या देते. आणि आता मी झोपते, मी थकली आहे.